नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। हे वाजत आहेत रात्रीचे 11:15। तुम्ही म्हणताल ह्या वेळेस ब्लॉग का सुरुवात, तर मामा आज हैदराबादहून निघालेले आहेत। संध्याकाळी 5:30ला बसले होते, आता ते आलेले आहेत इथं। तर ते इथं गाडीतून उतरत आहेत म्हणून आता ब्लॉगची सुरुवात करत आहे। तर आता बघूया मामा आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते। बघू शकता इकडे तुळशीजवळ दिवा लावलेला आहे आणि रात्र आहे। हे रात्रीचे 11:15 वाजत आहेत म्हणलं तर तुम्हाला खरं वाटलं नसेल, पण हे बघा अशा प्रकारे रात्रीचे 11:15 बघूया। आता आपण तिकडून येणार येत आहेत मामा। तुम्ही बघू शकता गेट उघडं करून ठेवलेलं आहे। आले बघा, विजय गेला होता, विजय आणि दादा दोघं मामाला घेऊन यायला। ते बघा आले बघा मामा, बघू शकता मामा आणि भाचे दोघं पण आले। हे बघा कसं झालं मामा प्रवास? जबरदस्त प्रवास झाला मग मामाचं। त्या बघा पाय धुवायला पाणी देत आहे आई। गावाहून आलं की असंच येत नाहीत, पाय हात धुवायची एक जुनी पद्धत आहे। अशी सगळे आईपेक्षा धाकटे भाऊ आहेत मामा। शकता दिवसभर 5:30ला बसले होते, तिथून तर इतकी हैराणी झाली मामाची की नाही, भरपूर हैराणी झाली आहे मामाची आज बस गाडीने येण्यामध्ये। थोडीशी चहा पिलेली आहेत, आता जेवण करतोच। पण बघा आता मामा काय काय आणले ते बघा, मामा दाखवते, आई एका बाजूला ठेवते। मी तुम्हाला सुद्धा हे सगळं शेअर करत आहे तुमच्यासोबत। तुम्ही सुद्धा आमची फॅमिलीचा बघा हो का। मामा हे किती छान पोळीपाट लाटणं आणलेले आहेत बघा हो का, किती सुंदर आहे, एकदम मस्त आहे हो का। इथं भेटच नाही बघा हो का। आई सुद्धा हे हो का, बघा हो का मामा बघला यार। आणि हो का किती सुंदर आहे पोळीपाट लाटणं ते का बघा। सारंगपुरी शीसमच्या लाकडाचं आहे म्हणले हे काय पोळीपाट आणि लाटणं। आता रेसिपी मध्ये रोज तुम्हाला हेच दिसणार आहे आता। आणि हे बघा तवा, तर हे किती सुंदर आहे तवा, मग हे किती जाड आणि हे MM म्हणून ह्याच्यावर मागे सगळं दिलेलं आहे। मी तुम्हाला कधी दाखव म्हणलं तर दाखवीन। हे बघा सगळं अशा प्रकारे आहे। आणि हे बघा तवा, आम्हाला तवा चांगलं लागत नव्हतं, आम्ही किती तवे घेऊन हे झाले होतो की परेशान। मामानी एकदम सुंदर असं छान तवा आणि पोळीपाट लाटणं आणलेला आहे। आणि हे बघा कांदे चिरण्यासाठी, सर्व काही भाजीपाला चिरण्यासाठी हे बघा किती सुंदर मशीन आणल्यात। हे बघा किती छान आहे, एकदम मस्त कांदे चिरण्यासाठी। ह्याचा सुद्धा रिव्ह्यू मी कधी तर नक्की देईन। पोळीपाट लाटणं, तवा आणि ह्या मशीनचा रिव्ह्यू मी नक्की देते केव्हा ना केव्हा। हे बघा किती सुंदर, त्यांना सगळं बाईसारखं समजत आहे। एक एक वस्तू ते शोधून आणतात काही। आणि मामा हैदराबादला निमाईस मध्ये असतात, एक्झिबिशन म्हणतात त्याला। बघू शकता तुम्ही मामा काय काय आणलेले आहेत, काजू, हे मिश्री आणि बदाम, हे किशमिश आणि हे पिस्ता आणि हे अंजीर, हे सुद्धा आणलेले आहेत मामा। आणि आईला जाड बघितलं असाल, आई एकदम जाड साड्या आता लेवतच नाही। आणि खूप जणांना माहिती असेल डिसेंबर पासून आई पूर्ण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत बिमारच होती, त्यामुळे आईला भेटावं म्हणून सुद्धा आलेले आहेत मामा। खूप त्यांना निमाईसमुळे येणं झालं नाही, तर आईला आवडते म्हणून असं लाल कलरची साडी, त्या लेसची, आईला खूप बारीक लेसच्या साड्या आवडतात। ही साडी, हे पेटीकोट, वरी 2 फिसा, दस्ती टोपी, अशा सगळ्या पद्धतीने आणतात मामा की करदोऱ्यापासून सोडत नाही ते बघा। आणि इथं बघू शकता तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि तांदूळ सुद्धा ते आणल्याशिवाय राहत नाहीत, असे करतात बघा मामा। हे जे आपल्याकडे काय म्हणतात आमच्याकडे खोबऱ्याची वाटी आणि लसण सुद्धा आणलेले आहेत बघा हो का। हे बघू शकता तुम्ही, इतक्या वटीचं सामान म्हणून बाईलेकीच्या घरी असं ते कोणतंच सोडत नाहीत। आणि हे उग किती राहू दे, मामाची सवय की तू हे तांदूळ खाऊन बघ, ते तांदूळ खाऊन बघ म्हणायचे, म्हणून बासमती तांदूळ कसं आणलेत बघा मामा। आणि इथं बघू शकता की आम्ही एवढे मोठे झालो तरी आमच्यासाठी हे बघा मामा चिक्की, असं सर्व काही त्यांच्याकडे जे बी मिळतंय ते सर्व आणतात बघा। हे बघू शकता प्रत्येक प्रकारची चिक्की, आणि हे आहे आंबा बर्फी, आणि हे म्हावाळाचं मध म्हण आईसाठी, आई रोज सकाळी पिते म्हणून मध बघा। बघू शकता सर्व आठवण करून आणतात बघा मामा। हे बघा ही कोणती चहापत्ती मामा? निलुफर चहापत्ती। ह्याची पण चहा मी कधी तर तुम्हाला रिव्ह्यू नक्की करून दाखवेन, मग तुम्ही सांगा। हे बघा धूप बघा, सर्व प्रकारचे चांगले धूप। आणि इथं बघू शकता मामाची सवय, हे बघा आंब्याचं लोणचं आणलेले आहेत आणि हे लिंबाचं लोणचं। आईने फक्त लोणचं एक वेळेस नाव घेतली नाही, तर हे बघा माझी बहिणीला काय आवडतंय तर आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं आवडतंय म्हणून आणले बघा। बघू शकता की अद्रकचा खार आहे हो का, हे म्हणा आल्याचं खार, आणि हे मामा हे बघा असं सर्व प्रकार कोण कोण बघा तुम्ही किती त्यांनी एक एक वस्तूपासून कसं आणल्यात हे।
आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू हे सगळं पेटीकोट पासून आणलेले आहेत. हे बघा, एक बेडशीट सुद्धा आणलेत. एकदम नको मामा, भरपूर बेडशीट आहेत म्हणलं तरी उगं कॉटनची म्हणून. आणि हे काय बघा, चॉकलेट ना, चॉकलेट आणलेत. आम्ही इतके मोठे झालो तरी मामा हे लहान, माझे भाचा भाची आणखी माझ्यासाठी लहानच आहेत म्हणून आमच्यासाठी सुद्धा सर्व खायचे. तुम्ही एक वेळेस जर हैदराबादला गेलात तर एक्झिबिशन नक्की बघा. मामा तिथं जेही दिसेल ते सर्व आणतात. हे बघा, चॉकलेट सुद्धा किती सुंदर आणलेले आहेत. हे बघा किती सुंदर आहेत चॉकलेट. आणि हे बघा, हे काय बघा मामा, हे काय आणले खेळायचं म्हणते. विजयला कधी लेकरं झाले तर खेळण्यासाठी आणलेला मी म्हणते. ते आवाज बघा तुम्ही, ह्याचं कसं येतं, बेडकोळी म्हण ही. हे बघा किती सुंदर आहे, आवाज कसं करत आहे. हे बघा, हे बघा. तर म्हणतात विजयला कधी लेकरं झाले तर कामाला देईल म्हणून आणलोय म्हणते. आणि चॉकलेट बघा, ताजं दाखवते. मला हे मामाने कुर्ती किती सुंदर आणल्यात बघा. इतकी सुंदर आहे, मी कधी जर लेवली तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. ही एक कुर्ती आणू शकता, किती सुंदर कुर्ती, एकदम मस्त अशी लांब कुर्ती आणलेली आहे मामानं. मामा खूप मोठे उंच उंच आहेत तरी त्यांना किती सुंदर म्हणजे येता इतकी उंच आहे कुर्ती. ही आहे ओढणी, बघू शकता. नाही ही कुर्ती, ही पण कुर्तीच आहे, बघू शकता. ही सुद्धा किती सुंदर आहे, बाप रे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कुर्ती आणली आहे मामानं. वरली ओढणी आहे, बघू शकता किती किती सुंदर ओढणी आहे. बघू शकता किती छान आहे, एकदम मस्त ड्रेस वरली ओढणी. माझं ड्रेस सर्व काही आवडलं का, दोन्ही कुर्त्या सगळं. मला मामा भरपूर विचारले पण मी सांगितलेच नाही. स्कार्फ आणले बघा मामानी आईसाठी. हे बघा किती सुंदर, एकदम मस्त. आई केव्हाही बाहेर चालली ना, तिला अंगावर टाकायची खूप सवय आहे स्कार्फ म्हणून, तर ही तिच्यासाठी म्हणून स्कार्फ आणल्यात. बघा किती सुंदर आहे, एकदम मस्त. बघा तुम्ही एवढ्यावरून तरी ओळखा की मामा एकदम बाईसारखं सर्व आणतात. आणि त्यांना कसं कळतंय मला जाणीव बिलकुल कळत नाही. हे बघा, तुम्हाला काय काय आवडलं काय काय नाही मला सगळं सांगा कमेंट बॉक्स मध्ये. घर भरून टाकले तिकडे बघा मामानी सर्व आणून. खायचे तर वस्तू कोणतीच कमी पडू दिले नाहीत. हे बघा, खायला तर इकडे ड्रायफ्रूट आहेत, इकडे लोणचे आहेत, इकडे चिक्क्या आहेत, धूप आहे, सगळं काय काय आणले त्यांचंच काही माहित नाही. हे बघा हिंग आणखी तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. हे बघा, हे नॉनस्टिकला चमचे म्हणून आणलेले आहेत. हे आमच्याकडेला काय म्हणतात की आमच्याकडेला उलथणं आणि कालथा दोन म्हणतात. तर बघा किती सुंदर आणलेले शकता. मामा पेन आणलेले आहे, तुम्हाला लिहायला होतंय बटा म्हणतात. मग आई भाऊ आल्या म्हणून आई खुश आमची. लई दिवस आई, तुम्हाला सगळ्याला माहिती नसेल, युट्यूबच्या काही जणांनाच माहिती आहे की आई डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 3 महिने अति बिमार होती. काहीच नाही. मामा आईची हालत कशी होती? हा बेकार. आई कसं होईल माहित नव्हतं आम्हाला. आई तेवढ्यातून आज बघू शकता तुम्ही तिची हालत कशी झालेली आहे. आज मामा आल्यामुळे इतकी खुश आहे की नाही, तिला सगळ्यात जास्त खुशी झालेली आहे आज इतक्या दिवसाच्या नंतर. बघू शकता मामाच एकटे आता आहेत, मामा आणि आई दोघंच आहेत. आजी आजोबा आमचे सर्व गेले आहेत, त्यामुळे दोघंच एकमेकाला जीव लावून घेतात. हे बघा, बघू शकता किती छान काजू कतली आणलेले आहेत मामाने. सगळ्यांना आवडते म्हणून सगळी वस्तू आणतात. बघू शकता तुम्ही पसारा. पेपर आणतात की लिहून. बघा लहानपणी आम्ही मागत होतो मामा पेपर द्या पेन द्या, ते अजूनही त्यांना आठवण येते काय की. हे बघा, बघू शकता बहीण भाऊ जोडीने बसलेले आहेत जवळ, एकदम मस्त. हा हे बघा, बघू शकता इथं. हे बघा बेसनची चिक्की पण आणलेली आहेत मामानी. भरपूर सर्व काही आणतात. म्हणतात तुमच्याकडे इकडे मिळत नाही बटा, हैदराबादला सगळं काही मिळतंय, तुम्ही माझ्यापासून दूर राहता. हेच राहते त्यांचं हमेशा म्हणणं. सगळं काही आणतात. बघा हो का, बहीण भावाचं प्रेम. आईपेक्षा 2-3 वर्षांनी लहान आहेत मामा. हे बघा असं राहते बघा बहीण भावाचं प्रेम. तुम्हाला एक कसं वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला का? आजचा व्हिडिओ खूप आनंदाचा, एकदम असं सुखाचा होता. ते तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. इथून मी दाखवते, बघू शकता तुम्ही. आवडलं का सांगा. काय इकडं पहिल्यांदा अन्नपूर्णा देवी दिली होती मामा, आता लक्ष्मी आणलेले आहेत. हे बघा, हे बघा, हे अशा प्रकारे आपण तिजोरीमध्ये ठेवू शकता. पैशाच्या जागी असं ठेवायचं म्हणून आणून दिल्यात आईला मामांनी. एकदम मस्त दुर्गा माता आमच्या घरी आलेली आहे. हे बघा किती सुंदर आहे, एकदम मस्त. तुम्हाला आवडली का?
नक्की सांगा मला आवडली का. आता तुम्ही छोटे लाकडाचे हत्ती किती सुंदर आहेत बघा, उजवं पाय पुढी केलेले आणि किती हलके फुलके आणि किती सुंदर आहेत बघा तुम्ही. आणि हे तर आहेत मेन तर आपले बाप्पा बघूया आपण. हे बघा आई बाप्पा आणून दिलेले आहेत मामा. हे बघा किती सुंदर बाप्पा आणल्यात, बाबा किती सुंदर आहेत. गणपती बाप्पा आणल्यात मामा. हे बघा आई लक्ष्मीचं आणि हा लक्ष्मी याचं गणपतीचं देऊळ आहे, इकडे समुद्रामध्ये लक्ष्मी आहे. हा हे बघू शकता मामा शिक्का आणलेले आहे चांदीचं आणि बघा किती सुंदर आहे एकदम. भाऊ आपल्या बहिणीसाठी काय काय आणतात ते नक्की बघा. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. सगळं काय आणल्यात, तुम्हाला काय काय आवडलं बघू शकता. हे बघू शकता किती सुंदर मग आणलेले आहेत विजयसाठी. चहा प्यायला एकदम मस्त, कॉफी चहा पिण्यासाठी नीचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.